सेकेंड प्रॉब्लम दिस वन, ठीक है। क्वेश्चन इज फिगर शोज पिक्टोरियल व्यू ऑफ एन ऑब्जेक्ट, ड्रॉ फ्रंट व्यू लुकिंग फ्रॉम एक्स, टॉप व्यू एंड लेफ्ट हैंड साइड व्यू बाय फर्स्ट एंगल मेथड। अब नियम असा है कि दी व्यू विच इज ईजियर देन अदर्स दैट व्यू वी हैव टू ड्रॉ फर्स्ट। क्यों? दी व्यू विच कंटेन्स मोर सर्कल दैट व्यू वी हैव टू ड्रॉ फर्स्ट, ठीक है। जो व्यू में आपको सर्कल ज़्यादा दिखता है, ज्या व्ह्यूला सर्कल जास्त असेल दॅट व्यू आधी काढायचे, अगोदर काढायचे, ठीक आहे। तो सपोज फ्रंट व्यू, सो यू आर सीइंग फ्रॉम दिस साइड, सो यू आर सीइंग परपेंडिकुलर टू फ्रंट सरफेस। सो फर्स्ट यू विल सी दिस सिलेंडर, ते मी कच्चा काढतो, दिस फ्रंट व्यू, दिस टू सिलेंडर, देन नंतर दिस रिब नंतर दिस प्लेटफॉर्म and this edge of this slot, okay। समझत नसेल तो ऑब्जेक्ट है, यू आर सीइंग फ्रॉम दिस साइड, सो दिस प्लेटफॉर्म, दिस सिलेंडर एंड दिस रिब। नाउ अकॉर्डिंग टू फर्स्ट एंगल मेथड ऑफ प्रोजेक्शन, एक्स वाई लाइन, त्यांना सांगा ना गप बसेल, एक्स वाई, x dash, y dash, front view above the reference line, top view below the reference line, and left hand side view on the right hand side of the front view, ठीक है। So first I am drawing the platform, so length of the platform is 110 and height of the platform is 15 front view ची जागावर, ठीक है। तो 110 लेंथ है आणि हाइट 15 mm ची, दिस 15, ओके। देन फाइंड आउट दी मिड पॉइंट, 110 चा मिड पॉइंट किती होईल, 55 and draw center line, one long dash, one short dash, 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 okay। And this 10 mm right hand side, 10 mm left hand side, so this 10 mm left hand side and 10 mm right hand side. Then cylinder center height, you can see here this center and this top surface of the platform height is 35, so take 35 mm, this 35 mm and draw another center line, ओके। सेंटर लाइन केल्यानंतर रेडियस किती आहे, 25, सो दिस 25 mm रेडियस, ड्रॉ ए सर्कल हियर, ओके, फुल सर्कल, एंड मतला सर्कल, इनसाइड सर्कल डायमीटर इज 24 means radius is 12, this radius is 12. Then joined this circle to the platform tangent and the top of the platform, okay, ठीक है। front view, now another view, top view, so when you will see from top, so actually you are seeing perpendicular to top surface। मी तुम्हाला सांगितलं आहे की सिलेंडर, कोणताही सिलेंडर एक साईडला सर्कल दिसेल, बाकी दोन साईडला रेक्टँगल, आणि कोणताही होल एक साईडला विसिबल, बाकी दोन साईडला इनविसिबल। तो फर्स्ट हियर आई एम ड्रॉइंग द प्लेटफॉर्म, सो टॉप ऑफ द टॉप व्यू ऑफ द प्लेटफॉर्म इज लाइक दिस प्लेटफॉर्म, दिस स्लॉट and here सिलेंडर मध्ये होल आहे, दिसत नाही, आणि रिब, ओके। So one by one we will do the projections. So length of the platform you can project from the front, and width किती है, 50 mm, so this 50 mm, okay। Now this radius 10, this radius 10, so take 10 mm in compass, 10 mm in compass, center this, cut this line, intersection center, draw an arc, intersection center, cut this arc,
so you will get center. ठीक है. Now this center and radius equal to 10, draw quarter circle. Similarly right hand side, intersection center, draw an arc. Intersection center, cut this arc, so you will get center, draw a circle. ठीक है. Then project this center line, one long dash, one short dash, one long dash, one short dash, and this slot radius 10 mm away, so this 10 mm away, draw another center line, and radius 10, there is a half circle like, okay. अब इसको आप ज्वाइन कर दो ऐसा, इसको ज्वाइन कर दो, ये सब ज्वाइन कर. दिस इज एम्प्टी, दिस पोर्शन इज एम्प्टी, तो ब्लँक ठेवायचं. ठीक है. प्लॅटफॉर्म. देन आफ्टर दैट सिलेंडर, सो लेंथ ऑफ द सिलेंडर यू कॅन प्रोजेक्ट फ्रॉम द फ्रंट, आणि विड्थ किती आहे 20 mm, सो टेक 20 mm, आणि याच्यात होल आहे दिसत नाही, सो दॅट इज इनविजिबल. Okay. Then नंतर this rib 10 mm, so this 10 mm visible, then invisible. सांगतो मी इनविजिबल कशासाठी घेतलं, आणि कंप्लीट दिस सिलेंडर लाईक. ऑब्जेक्ट आहे, हा मधला पार्ट, दिस पार्ट इज इनविजिबल ड्यू टू दिस सिलेंडर, दॅट्स वाय दिस पोर्शन इज इनविजिबल. ठीक आहे. टॉप व्ह्यू. आता साइड व्ह्यू साठी यू हॅव टू ड्रॉ 45 degree, दिस 45 degree, ओके. परत सेट करून द्या, 0 वर सेट करा. नाउ लेफ्ट हँड साइड व्यू मीन्स ॲरो लेफ्ट हँड साइड व्यू. So first you see this platform, and याच्यात this slot is invisible, so width you can project. फ्रंट व्ह्यूला लेंथ अँड हाईट असतात, टॉप व्ह्यूला लेंथ आणि विड्थ, आणि साईड व्ह्यूला विड्थ आणि हाईट. तो विड्थ टॉप व्ह्यून प्रोजेक्ट केलं, प्रोजेक्ट दिस विड्थ फ्रॉम टॉप आणि हाईट फ्रॉम फ्रंट. तो हाईट ऑफ द प्लॅटफॉर्म 15 आणि विड्थ ऑफ द प्लॅटफॉर्म 50, which is projected from top and front. याच्यात सेंटर लाइन प्रोजेक्ट केलं, this is the center line, then slot that is invisible, so dot. Okay. Second part, this cylinder will looks like rectangle. In this there is a circular hole which is invisible. So height of the cylinder you can project from the front, and width of the cylinder that is 20 from top. याच्यात hole है that is invisible, so dotted. This hole is invisible, dotted, and this center line. Okay. Then last, this rib, vertical rib. So width of the rib you can take from top, and height of the rib, this height up to tangent point. This rib is penetrating to the cylinder. Penetration म्हणजे भेदने. ठीक है. So slight curve, that is the symbol of penetration. ठीक है. फायनली किती डायमेन्शन्स अँड सिम्बॉल. तुम्हाला माहीत आहे डायमेन्शन कसं द्यायचे, टायटल कसं करायचे. टायटल ऑलवेज विदिन 4 mm लाइन, 4 mm. अंडरलाइन द टायटल. दिस इज फ्रंट व्यू, दिस इज लेफ्ट हँड साइड व्यू, आणि दिस इज टॉप व्यू. आणि डायमेन्शन्स, प्लॅटफॉर्मची लेंथ 110, दिस ॲरो
110. This height of the platform is 15. Okay, this length 110, height 15, बरोबर. Then cylinder to top of the platform height is 15 दिलं आणि this height is 35. ओके, आणि सर्कलचा डायमीटर आहे, मोठा सर्कल, बिगर सर्कल साइज इज डायमीटर 50, smaller circles diameter size is 24. So this arrow, this diameter 50 and this diameter 24, arrow, this arrow. Then width of the platform is 50, radius is 10, radius 10 है, radius 10 है, so 10 mm. This radius is 10. ठीक है, आणि साइड व्ह्यूला एखादा माप द्या, मी 20 देतो, 20, बरोबर, आणि इथं सिम्बॉल काढू. ओके, ठीक है.